समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना जी भीती वाटत होती एल निनो ज्याच्यामुळं पाऊस कमी पडेल वगैरे, पण आपलं कास आता पूर्णपणे भरलेलं आहे आणि म्हणून आज ओटी भरण्याचा कार्यक्रम होता. आपल्याकडे पारंपरिक हे आहे की जेव्हा एखादं तळ किंवा तलाव भरतो आणि आपलं रक्षण वर्षभर करतो, त्याची ओटी भरायचा कार्यक्रम हा दरवर्षी असतो. त्याप्रमाणे हा ओटी भरण्याचा कार्यक्रम आज आमच्या सगळ्या महिला नगरसेविका यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि शुद्ध आणि चांगलं पाणी जे सातारकरांना मिळते त्याबद्दल आपण ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे ओटी भरणं. सातारा शहराची जलवाहिनी आणि संपूर्ण सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावाचं जलपूजन या ठिकाणी आमच्या सातारा नगर परिषदेचे सन्माननीय नगराध्यक्ष आणि सर्व सभापती, सर्व महिला नगरसेवका, सर्व नगरसेवक, पत्रकार बंधू, या ठिकाणचे ग्रामस्थ यांच्या वतीनं या ठिकाणी आज जलपूजनाचा कार्यक्रम झाला. आपल्याला माहित आहे की गेले कित्येक वर्ष कास तलावाची उंची वाढवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू होता. आज कास तलावाची उंची वाढलेली आहे. जवळजवळ पूर्वी असणाऱ्या पाण्यापेक्षा जवळजवळ 5 पट पाणी वाढले. जवळ अर्धा TMCचा हा तलाव झालेला आहे. त्याच्यामुळे सातारा शहराला मग सलग 5 वर्ष जरी पाऊस नाही पडला तरी या तलावात असणारे पाणी आपल्या शहराला पुरू शकेल अशा स्वरूपाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आज सातारा शहराला जवळजवळ या कास तलावामधून 7 ते 8 MLD पाणी जातं.
आज नवीन पाईपलाईन झाल्यानंतर 21 MLD पर्यंत पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्या 21 MLDच्या माध्यमातून उर्वरित राहिलेला सातारा शहराचा भाग सुद्धा संपूर्णपणे पाण्यानं ह्या पाणी कास तलावाचं त्यांना मिळणार आहे. आणि सातारा शहरवासियांचं जे स्वप्न होतं, विशेष करून पूर्व भागामधल्या नागरिकांचं, माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा शहरातील सर्वच्या भागाला पाणी कशा पद्धतीनं सुनियोजित 24/7 पद्धतीनं दिलं जाईल याचं नियोजन सध्या माननीय नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून चालू आहे. त्याच्यामुळे सातारा शहराला लवकरच चांगल्या स्वरूपाचं पाणी जे आता निम्म्या सातारा शहराला जाते ते संपूर्ण सातारा शहर हद्दवाढी सहित संपूर्ण भागाला देण्यासंदर्भातलं नियोजन चालू आहे. आज या ठिकाणी कास तलावाचं जलपूजन झालेलं आहे. आपल्याला माहित आहे की धरती माता जशी महत्वाची आहे तशीच ही पाणी माता, जलमाता, गंगा माता म्हणून आपण तिला संबोधतो. त्याच्यामुळे आज तिचं आपण जलपूजन या ठिकाणी केलं आहे. आज कास तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. त्याच्यामुळं कास तलावातील पाणी पुरवठा सुरळीतपणे व्यवस्थितरित्या सातारा शहराला होईल. नागरिकांना विनंती करतो की या तलावातून येणारं पाणी ही आपली संजीवनी आहे, त्याचा वापर चांगल्या स्वरूपाने करा. त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनाच्या गोष्टींसाठी आपण करत असताना त्याचा अपव्यय होणार नाही त्याची सुद्धा काळजी घ्यावी अशी मी सातारा शहरवासियांना विनंती करतो. आणि आजचा या ठिकाणचा हा जरी कार्यक्रम आपला जलपूजनाचा संपन्न झालेला असला तरी यानंतर ठिकाणी आज आपल्याला माहित आहे की नवीन पाईपलाईन टाकायचं काम चालू आहे. ज्या जुन्या पाईपलाईनचं काम पूर्वी केलेलं होतं त्याचं 1994 सालापासून ते काम चालू होतं. त्या लाईन्स खराब झालेल्या आहेत आणि त्या खराब झाल्यामुळं त्यातून बऱ्याच ठिकाणी लिकेजेसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आपण लिकेजेस काढतोय, पण आता आपल्याला माहित आहे की या ठिकाणाहून जे पाईपलाईन आपण सातारा शहरापर्यंत नेलेले ते सांबरवाडीपर्यंत आता पोहोचलेलं आहे. सांबरवाडीमध्ये सर 2-3 ठिकाणचे पॉईंट राहिलेले आहेत. तेवढं काम कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला सातारा शहराला मुबलक पाणी 15 दिवसानंतर चांगल्या स्वरूपात मिळेल. नगरपालिकेचे जे तहसीलदार आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे. नेक्स्ट वीक मध्ये थोडंसं पाऊस कमी झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल. आणि ते जे हॉटेल आहे त्याला माझा वैयक्तिक स्वतःचा अर्ज गेले पायामध्ये एक 17 का इलेक्शन व्हायच्या आधी 1 वर्ष आधी मी त्याच्यावर अर्ज केला होता. हे कासाई म्हणून जे रेसॉर्ट आहे त्याचं पाणी जे सांडपाणी आपल्या पाण्यात मिक्स होते हे भविष्यात म्हणजे 1-2-3 महिन्यात निघत हे आम्ही ग्वाही देतो सगळ्यांच्या. अध्यक्ष विलंब त्याला MSRDCच्या अंडर येतो. वरचा भाग आपल्या जमिनीवर नाही येतो. आपल्या त्यांची वैयक्तिक मालकी वैयक्तिक प्रॉपर्टी आहे. त्यामुळे MSRDCच्या अंडर असल्यामुळे त्यांना वेळ लागतो आपल्याला काढायला. आपण बाकीची पोल्युशनची त्यांना नोटीस झालेली, MSCBची नोटीस झालेली आहे, PWDची पण नोटीस झालेली आहे. आता अंतिम टप्प्यात आता कारवाई होईल. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.